भोंदू खरात प्रकरणात नेमके काय काय घडामोडी घडतात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। दमानियांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं, जयश्री खाडीलकर यांची मागणी। जयश्री खाडीलकरांचा व्हिडिओ चाकणकरांनी स्टेटसला ठेवला। जयश्री खाडीलकरांच्या मागणीनंतर चाकणकरांनी मानले आभार। जेव्हा मी लढते तेव्हा माझ्याकडे अशी माहिती येते। जयश्री खाडीलकरांच्या वक्तव्यानंतर अंजली दमानियांची प्रतिक्रिया, तसेच सगळी माहिती एसआयटीकडे दिल्याची दमानियांची माहिती। तर दमानियांना कोण माहिती पुरवतं? दमानियांनी बाहेर काढलेल्या माहितीची विश्वासार्हता काय? अंधारेंचाही सवाल। अंजली दमानिया रॉ प्रमुख नाहीयेत। खरात कोणत्या नेत्यांसोबत फोनवर बोलला ही माहिती दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयातून मिळाली असेल। संजय राऊतांचा आरोप, दमानियांना कुठून माहिती मिळाली याची चौकशी होणार। नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। भोंदू खरातला महादेव आणि माता पार्वतीचा शाप लागला। खरातकडून हिंदू धर्माला गालबोट, तो जेलमध्ये सडेल। पुण्याच्या भाजप खासदार मेधा कुलकर्णींचं वक्तव्य। माणसाला देव बनवू नका, भोंदूगिरी जादूटोणावरती आमचा विश्वास नाहीये। कीर्तन ऐकायला आवडतं असेल तर भोंदूगिरीला विरोध आहे। खरात प्रकरणावरती राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचं वक्तव्य। एकदा माणूस ते अध्यात्म सोडून त्या कर्मकांडामध्ये अडकत गेला तर त्याला बाहेर कधी निघता येत नाही आणि त्याचे चांगले वाईट जे काही परिणाम असतील ते त्या ठिकाणी आपल्याला सोसावे लागतात। भोंदू खरात हा हवालाच्या माध्यमातून दुबई, ऑस्ट्रेलियासह 4-5 देशांमध्ये मनी लॉन्ड्रिंग करायचा। रोहित पवारांचा ट्विट करत आरोप। भ्रष्ट अधिकारी आणि नेत्यांचे हजारो कोटी पाठवल्याचाही रोहित पवारांचा दावा। खरात प्रकरणामध्ये एसआयटी मार्फत चौकशी सुरू। खरात प्रकरणामध्ये काही अधिकाऱ्यांचा समावेश असल्यास कारवाई करणार। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। पोलिसांची एसआयटी जे काम करते आहेत त्यामध्ये जे नावं येतील त्यांची आम्ही पूर्ण चौकशी करणार आहे आणि ज्यांचं इन्व्हॉल्वमेंट या ठिकाणी दिसत असेल त्यांना बडतर्फही करणार आहे। भोंदू अशोक खरातच्या कथित स्वीय सहाय्यकाची शिर्डी पोलिसांकडून चौकशी। मिरगावमध्ये रमेश हिंगे हा व्यक्ती अशोक खरातचा पीए असल्याची चर्चा आहे। हिंगेकडून भोंदू खरातबाबत आणखी नवे खुलासे होण्याची शक्यता आहे। सिन्नरमध्ये भोंदू अशोक खरातच्या पुतळ्याला फाशी देत निदर्शनं। ईशान्येश्वर मंदिरासमोर जोरदार निदर्शनं। शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं खरातच्या फार्म हाऊस आणि ईशान्येश्वर मंदिरासमोर आक्रमक आंदोलन।